आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू ना त्यांची बाजू घेऊन बोलू नका। अरे भाई काय हे बघ अरे हे काय कुणी केलं कसं झालंय सगळं? सॉरी शिवा, मी सापडलेला पुरावा नाही वाचवू शकलो। मी प्रयत्न केला खूप, पण चांदन तू वेडा आहेस का? हे सगळं महत्त्वाचं नाहीये। तू मला सांग आधी काय झालं कसं झालं? हां रात्री मी सगळ्यांना गँगला घरी पाठवून गॅरेज आतनं बंद करून मी झोपून गेलो। मध्यरात्री कोणीतरी गॅरेज उघडलं, कसं ते मला माहित नाही, आणि एक माणूस आतमध्ये आला। माझी झोप उघडली लगेच। मी त्याला म्हणलं की थांब म्हणून, तर जसं त्याने मला उठलेलं पाहिलं तो माझ्या अंगावर धावून आला आणि थेट म्हणजे माझ्यावर त्याने हल्ला केला। मी कसाबसा इकडे तिकडे वाचून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो जरा हावी झाला माझ्यावर आणि अशाच एका पडलेला रॉड उचलला आणि डायरेक्ट डोक्यात मारला। आणि काही कळायच्या आत तो ते पॅनल घेऊन पळून गेला आणि मी काहीच करू शकलो नाही, कारण मी बेशुद्ध झालो। मला त्यानंतरचं काही माहित नाही। अगं सॉरी शिवा। ऐक ना चंदन, डोक्याला खूप मार लागलेला दिसतोय, हॉस्पिटलमध्ये जायचं? अरे नाही आशू, आय एम फाईन। चंदन हे बघ, तू काळजी अजिबात करू नकोस आता। हे बघ, पुरावा गेलाय म्हणजे आपला संशय खरा होता हे तर बरोबर आहे। पण शिवा, मी त्या माणसाचा चेहरा बघितला। चंदन खूप खूप लागले का? एक दुसके झाले। तू का आलीस ग इथं? आजी त्याला कित्याला आजी, अगं. लागले मला एकदम। काय बघू नकोस त्याला बघायला ही समधी माणसं आहे, ती अर्चना पण आहे। तू कशाला त्रास द्यायला आलीस परत त्याला? याचे केवढं लागले त्याला, मला लागू बघू दे। शकता? याला बघायला आम्ही आहे। मोठ्या तोंडाने सांगून गेलतीस ना की आमची गरज नाही तुला म्हणून, मग का आलीस? जिथनं आलीस ना तिकडेच निघून जायचंस। बाईजी प्लीज एकदम नाही म्हणलं का नाही? तुझीच नजर लागली माझ्या पोराला। निघायचं इथनं प्लीज बाईजी, डुचके, इथनं निघायचं। चल निघ प्लीज। आजी असं काय करतेस? डोसक्याला ताप द्यायला आली परत त्याच्या पोराच्या। शिवा ऐक ना, आपल्याला ह्यातलं काही घरी सांगता येणार नाही। चंदनला नुसतं लागलंय असं सांगू, तो पडलाय असं सांगू? चंदन ऐक, हे बघ, तू आता काही दिवस ना गॅरेजवर येऊ नकोस। काळजी नको करू, तू आराम कर, आम्ही बघतो काय करायचं। हं? अगं पण त्यानं एकट्यानं काळजी घेऊन नाही, समध्याने काळजी घ्यायला पाहिजे। तापातूर इथपर्यंत आलंय, उद्या कुणाच्या तुमच्या जीवाला काय केलं तर कुणी? आजी आजी जरा शांत हो, आम्ही घेऊ काळजी, काही होणार नाही। आम्ही आधी जरा गॅरेजवर जातो, तिकडे काय हवं नको ते बघतो आणि मग घरी जातो, ठीक आहे? तू काळजी घे। चला रे पोरांना, आपण निघूया। चंदन काळजी घे, आम्ही आलो। चला. आजी आई आलो ग। ए, सांभाळून बाबा। ए पोरांनो, हा. चंदन काळजी घे रे। हो हो।